नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत महिलांसाठी पुन्हा एक मोठी अपडेट समोर आली आहे। 14 मे 2026 रोजी संध्याकाळच्या वेळेस अनेक महिलांच्या खात्यात 1500 रुपयाचा हप्ता जमा झाला आणि त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 15 मे शुक्रवार रोजी पुन्हा आणखी 1500 रुपये अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले। त्यामुळे फक्त 2 दिवसात एकूण 3000 रुपये महिलांच्या खात्यात आल्याने राज्यभरातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। मात्र आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की अजून एक 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार, कारण यापूर्वी 4500 रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो अशी चर्चा सुरू होती। सध्या सरकारकडून लाभार्थ्यांची पडताळणी, ई-केवायसी, आधार कार्ड आणि बँक खाते लिंक तपासणी सुरू असल्यामुळे काही महिलांचे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होत असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे जर तुमच्या खात्यात अजून फक्त 3000 रुपये आले असतील तर घाबरण्याची गरज नाही। तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे का, ई-केवायसी पूर्ण आहे का आणि अर्जातील माहिती योग्य आहे का हे नक्की तपासा। अनेक वेळा बँक प्रक्रिया आणि कागदपत्र पडताळणीमुळे पुढील हप्ता उशिरा जमा होऊ शकतो। विविध माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेनुसार पात्र महिलांच्या खात्यात पुढील 1500 रुपये लवकरच जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र अधिकृत घोषणा येणे अजून बाकी आहे। त्यामुळे महिलांनी बँक खात्यावर लक्ष ठेवावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। लाडकी बहीण योजनेबाबतची प्रत्येक नवीन अपडेट, पुढील हप्त्याची माहिती आणि सरकारी निर्णय सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर महिलांपर्यंत नक्की शेअर करा।